शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील वारणा नदीवरील अनेक कृषी पंपाच्या केबल चोरीस गेल्याची घटना घडली आहे। रात्री वीज पुरवठा खंडित असतो याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी अंदाजे 70,000 रुपयांची कॉपर असलेली केबल चोरली आहे। 10 ते 15 शेतकऱ्यांची मिळून अंदाजे 100 फूट केबल चोरट्यांनी लंपास केली आहे, तर काही ठिकाणची केबल कापून टाकण्यात आली आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। सततच्या केबल चोरीच्या घटनांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उद्विग्नतेच्या छटा दिसून येत आहेत। येथे सीसीटीव्ही कॅमेरा आहे, मात्र कनेक्शन दिलं नसल्यानं ते बंद अवस्थेत आहे। याचा फायदा घेत चोरट्यांनी केबल लंपास केल्याची चर्चा आहे। चोरट्यांचा बंदोबस्त करावा व सीसीटीव्ही कॅमेऱ्याला महावितरणनं लवकरात कनेक्शन द्यावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे। दरम्यान पाऊस नाही, सिंचन उपसा देखील आज बंद होणार आहे। अशात केबल चोरीनं अनेक शेतकऱ्यांचे कालपर्यंत उपसा चालू होते, पण केबल चोरीनं कृषी पंप बंद आहेत। दरम्यान नवीन केबल जोडायची तर पैशांची चणचण। एका बाजूला दुष्काळी सावट आणि दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा धुमाकूळ, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय। जयसिंगपूर पोलीस स्टेशनने रात्रीची गस्त वारणा नदी तीरावर चालू करावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मराठी एस न्यूजसाठी दानोळीहून विजयराज जगदाळे।